कैलासवासी लता विष्णुदास शेठ यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शेठ कुटुंबियातर्फे मानगाव नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक हेमंत शेठ व सौ भानुमती शेठ यांनी 40 वर्षावरील महिलांसाठी मोफत हाडाची कैल्शियम तपासणी शिबिर आयोजित केले होते। तालुक्यातील 106 महिलांनी शिबिराचा लाभ घेतला। नगराध्यक्षा योगिता चव्हाण, सभापती रिया उबारे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव व नगरसेवक यावेळी उपस्थित होते। पहिलं म्हणजे आज आमच्या माला 1 वर्ष झालं। आमची माँ कैलासवासी लता विष्णुदास शेठ गेल्या वर्षी 16 तारखेला तिचं मयत झालं आणि प्रथम स्मृती दिनानिमित्त आपण काहीतरी वेगळं करावं ही डोक्यात कल्पना आली। तर रोटरी क्लबच्या मार्फत किंवा नगरपंचायतीच्या मार्फत विविध उपक्रम आम्ही नेहमी करत असतो। तसंच आम्ही शेठ फॅमिली देखील विविध उपक्रम नेहमी आम्ही करत असतो। दरवर्षी आम्ही वृद्धाश्रमामध्ये देखील माऊली वृद्धाश्रमामध्ये जाऊन वृद्धांना भेट देणं, त्यांना गिफ्ट देणं करत असतो। वनवासी आश्रमशाळेमध्ये देखील आम्ही दरवर्षी व्हिजिट देत असतो शेठ फॅमिलीतर्फे। गेल्या वर्षी आम्ही माणगाव कॉटेज हॉस्पिटलमध्ये फळवाटप देखील केलेलं होतं। तसंच एक नवीन डोक्यात कल्पना आली की महिलांमध्ये जास्त करून 40 नंतर हाडांमधलं जे कॅल्शियम असतं त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचे खूप प्रॉब्लेम्स नंतर क्रिएट होतात। मग वेळीच जर कॅल्शियम कमी आहे हे जर लक्षात आलं तर त्याचा निश्चितपणे भविष्यामध्ये खूप उपयोग होऊ शकतो। म्हणून आणि हे जे मशीन आहे, आज आपण तिथे मशीन आणलेलं आहे, कंपनीची माणसं इथे आपण आणलेली आहेत। त्यातनं कॅल्शियम किती आहे ते चेक केलं जातं। आपण डॉक्टर्स देखील इथे आहेत, डॉक्टर अभिजित, डॉक्टर शमा मेथा, पल्लवी शेठ, डॉक्टर MS निकम, ह्या सगळ्यांनी देखील यात आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे की मेडिकल ट्रीटमेंट देखील आपण फ्री ऑफ चार्ज लोकांना देणार आहोत आणि ते रिपोर्ट देखील आपण फ्री करून देणार आहोत की भविष्यात कॅल्शियम कमी होऊन प्रॉब्लेम जे होतात ते होऊ नये। आणि ही मशीन आपल्या इथे लोकल आपल्या एरियामध्ये कुठेही नसतं। शहरामध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये असतं, शहरामधील लोकांना ह्या फॅसिलिटीज मिळू शकतात, पण आपल्या खेडेगावामध्ये ह्या फॅसिलिटीज मिळू शकत नाहीत। तर म्हटलं आपल्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त आपण एक उपक्रम करावा आणि ह्यात मला असं वाटतं की आईने केलेले हे संस्कार आमच्यावर की देशामधली जिजाऊ माता आपण म्हणतो की तिने शिवाजीवर जे संस्कार केलेत तसे आमची आई माँ आमची जरी कमी शिकलेली असेल तरी तिने आमच्यावर एक चांगले संस्कार केलेले आहेत। त्या संस्काराचंच आपण काहीतरी समाजासाठी करावं ह्या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम केला।